एनसीसीएफ खरेदी केंद्रावर परराज्यातील कांदा आलेला आहे। नाशिकच्या उमराणा एनसीसीएफ खरेदी केंद्रावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 20 ते 35 ट्रकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणला गेल्याचा आरोप आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संतोष खताळा आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। आपण आता सध्या उमराणा इथे उभे असून या ठिकाणी मध्य प्रदेश आणि यूपी एमपी मधून जो नाफेडची जी खरेदी आहे त्यासाठी हा कांदा इथे या ठिकाणी विक्रीसाठी आणण्यात आला होता। या ठिकाणी उमराणा गावाजवळ एका शेडमध्ये नाफेडचं जे शेड आहे या शेडमध्ये हा कांदा जो आहे हा उतरवून आला होता। मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी तो अडवणूक केल्याने जवळपास 10 ते 15 गाड्या ज्या आहेत त्या निघून गेल्या आणि 10 ते 15 गाड्या ज्या आहेत या ठिकाणी उभ्या असून या ठिकाणी शेतकरी संतप्त झाले असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा जो कांदा आहे प्रतवारीनुसार होत नसून हा जो कांदा एकदम जी गोलटी असते बारीक ते गोलटी इथे घेतले जात असून हा जी गोलटी मध्य प्रदेश आणि यूपी मधून आणून या ठिकाणी विक्री होत आहे। त्यामुळे शेतकरी नाशिक जिल्ह्यातील जे उमराणा येथील शेतकरी हे संताप व्यक्त करीत काय आता या ठिकाणी जे खरेदी ही बंद पाडण्यात आली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी देखील जमा झाले। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, मनमाड। हे नाफेड गोडाऊन आहे। 2-3 दिवसापासून आम्ही रेकी केली की इथं आम्हाला कानगी भेटली की बाहेरचा माल येतोय, शेतकऱ्यांऐवजी स्थानिकऐवजी बाहेरून माल येतोय। तर इथं कमी प्रतीचा आणि एकदम हलका माल येतोय। आज शेतकऱ्यांचा माल नाही घेता, हे लोक एमपी मधून माल मागवत आहेत आणि आज 20-25 गाड्या आहेत। आम्ही अचानक आलो काही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन, तर रेट टाकले आम्ही आणि आम्हाला इथं दिसलं का 20-25 बाहेरच्या गाड्या येऊन उभ्या आहेत आणि हलक्या प्रतीचा माल लोड करते। आणि आता आमचा असा आक्षेप आहे शासकीय यंत्रणेला की जर तुम्ही क्वालिटी कंट्रोल दिले तालुक्याला जिल्ह्याला, मग हे काय करतात? आणि मग याच्यात सर्व लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, आमदार खासदारांनी। 12 वाजता इथे आलो होतो। इथे इंदूरच्या गाड्या आलेल्या होत्या। इथून मागे फेडरेशन वगैरे होते आणि त्यांनी वाखारला जे काम दिले महामंडळ, ते आमचा जो माल खरेदी करत होते तेव्हा एकदम म्हणजे ते निकष पूर्ण लावत होती की 35 mm पाहिजे, 50 mm पाहिजे। आज जर बघितला ते गुरं सुद्धा हा कांदा खाणार नाही, इतका थर्ड क्लास क्वालिटीचा कांदा आज इथे लोडिंग होते, म्हणजे पॅकिंग स्टोरेज होते। नाही, जो तुम्ही बाहेरचा कांदा म्हणताय तो कांदा ऑलरेडी CWCच्या हायर अथॉरिटीजने रिजेक्ट मारलेला आहे। तो माल आपल्याला तिथून काढूनच घेणार ना, तो ऍक्सेप्ट केलेला नाहीये त्यांनी। त्या मालाची परतवारी करून तो माल त्यांनी रिजेक्ट मारलेला आहे। तो रिजेक्ट मारलेला माल त्यांना आपल्याला वापसच द्यायचा आहे।